पहिल्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की NBCS जे आता आलेलं आहे, नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन स्टँडर्ड्स. पूर्वी काय आपल्याकडे NBC होतं, नॅशनल बिल्डिंग कोड होतं. कोड म्हटलं की थोडंसं स्ट्रिक्टनेस वाढला. स्टँडर्ड्समध्ये कसं होतं की स्टँडर्ड्स आहेत हे तुम्ही करा किंवा करू नका, हे निकष दिलेले आहेत. स्ट्रिक्टनेसचा विचार केला तर NBC कोड पूर्वी स्ट्रिक्ट जास्त होतं. आता ते लोकांना आपल्याकडे इज ऑफ डुईंग बिझनेस करावं, लोकांना जास्त सुसूत्रता यावी म्हणून त्याच्यात थोडंसं कोड न करता ते स्टँडर्ड केले. पॉईंट नंबर 1. पॉईंट नंबर 2 असा आहे की नॅशनल बिल्डिंग कोड मध्ये बऱ्याचशा काही त्रुटी किंवा काही अनआन्सर्ड क्वेश्चन्स होते की उत्तरं सापडत नव्हती. आता कसं केलेलं आहे की हे सगळं करताना दोन्हीकडे एकतर युटिलिटीच्या बाबतीमध्ये सुसूत्रता यायला पाहिजे, वापर चांगला झाला पाहिजे आणि लोकांना त्याच्यामधून अडचण निर्माण झाली नाही पाहिजे. कारण आपल्याकडे आता UDC पर्यंत हाईट वाढल्यात. आता NBCS मध्ये पूर्वी NBC मध्ये काय होतं की हॉस्पिटलच्या हाईटला रिस्ट्रिक्शन्स होत्या, शाळेच्या हाईटला रिस्ट्रिक्शन्स होत्या, रोड विथच्या रिस्ट्रिक्शन्स होत्या. ह्या रिस्ट्रिक्शन सगळ्या शासनाने काढून टाकल्यात. हे सगळं काढताना काय शासनाने सांगितलं की तुम्ही बेस्ट ऑफ द बेस्ट सर्व्हिस द्या, बेस्ट ऑफ द बेस्ट इक्विपमेंट्स द्या आणि ते करा, परंतु डेव्हलपमेंट थांबवू नका. म्हणून हा जो NBCS आता आलेला आहे, हा NBCSला आता आपल्या राज्य शासनाची मान्यता मिळेल. कारण NBCS हे मार्गदर्शक तत्व आहे, ही कंपल्सरी नाही आहे. पण ह्या मार्गदर्शक तत्वांना शासन जेव्हा मान्यता देईल आणि शासन याला विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये त्याला मान्यता देऊन ते ॲक्टमध्ये सांगेल की तुम्ही इम्प्लिमेंट करा, तेव्हापासून त्याचं इम्प्लिमेंटेशन सुरू होईल. तोपर्यंत आपलं NBC 16चं जे इम्प्लिमेंटेशन आज चालू आहे ते कंटिन्यू चालू आहे. की आपण गेल्या काही वर्षापासून हा एक अतिशय प्रामाणिक प्रयत्न असा ठेवला होता की मी ज्या शहरात राहतोय ते शहर सेफ असायला हवं. आणि ते शहर जर सेफ राहणार असेल तर शहर सेफ राहण्यासाठी काय बिल्डरनी सिस्टीम दिली किंवा एखाद्या हॉस्पिटलनी हॉटेल सिस्टीम दिली, ती सिस्टीम मेंटेन आहे किंवा नाही हे मेंटेन करण्याची जबाबदारी कोणाची आहे, तर त्या संबंधित पुनर्वाक्यची. रेसिडेन्शियल बिल्डिंगमध्ये ही सगळी जबाबदारी मेजॉरिटी वेळेस त्या ज्या सोसायटीवरती येते. आपण एवढं करतो की दर वर्षाला ज्या वेळेस त्याचं रिन्युअल येतात, जर त्यांना मॅन्डेटरी रिन्युअल्स करावे लागतात. फायर डिपार्टमेंटकडनं रिन्युअल होत नाही, पण त्यांना बाकीचे एक्साईजकडनं अप्रुव्हल्स लागतात किंवा हॉस्पिटलमध्ये त्यांना NAVA कडनं अप्रुव्हल लागतं. तर अशा परिस्थितीमध्ये जेव्हा ते अप्रुव्हल आपल्याकडे येतं तेव्हा आपण काय करतो की जोपर्यंत त्याची सिस्टीम ओके नाही तोपर्यंत आपण त्याला अप्रुव्हल्स देत नाही, म्हणजे आपण त्याचं रिन्युअलच देत नाही. हे रिन्युअल न दिल्यामुळे त्याचा सगळं बिझनेस थांबतो. त्याच्यामध्ये पर्याय नाही, त्यामुळे ती सिस्टीम चालू करून ठेवणं. त्याच्यामुळे जर तुम्ही पुण्यासारख्या शहरामध्ये किंवा PMDच्या याच्यामध्ये जर बघितलं तर तुम्हाला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवेल की गेल्या 3-4 वर्षात जर तुम्ही पूर्ण डेटाबेस बघितलं तर हायराईज बिल्डिंगमधल्या आगी, मॉलमधल्या आगी किंवा हॉस्पिटलमधल्या आगी ह्या अतिशय नगण्य आहेत. ज्या तुम्ही बाहेरच्या राज्यांमधले बघितल्यात किंवा मोठ्या शहरांमधले बघितलं पुणे सोडून, तर तुम्हाला हे जाणवेल की बाबा तिथला रेट आणि आपल्याकडचा जो हे आहे याच्यामध्ये भरपूर फरक आहे. आपल्याकडे या अशा आगींचं प्रमाण ऑलमोस्ट नगण्य आहे आणि दॅट इज क्रेडिट ऑफ अस की आपण ते रेग्युलरली त्याच्यावरती चेक ठेवतोय. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जर ती तिथे सिस्टीम नसेल आणि त्याला अप्रूव्हल दिलं असेल तर ती अधिकाऱ्याची जबाबदारी आहे. परंतु सिस्टीम दिलेली आहे पण ती सिस्टीम चालू नाही. ती सिस्टीम चालू ठेवणं, ती सिस्टीम व्यवस्थित ऑपरेटिव्ह आहे की नाही त्याचं बघणं, त्याचं लायसन्स एजन्सीकडनं काम करून घेणं आणि त्याचा फॉर्म बी देणं ही त्या ओनर और ऑक्युपायरची कायद्याने जबाबदारी आहे. जर ते तसं नसेल तर तो जर समजा बिल्डर असेल किंवा ती सोसायटी असेल तर त्यांची ती जबाबदारी आहे. त्यांच्यावरती कारवाई करण्यासाठी 2 प्रकार आहेत. एक तर असं आहे की त्यांना आपण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अगोदर तुमची सिस्टीम ही सिस्टीम चालू करा म्हणून कायदा, तसं थोडासा कायदाचा जास्त विषय जो आहे ना हा प्रबोधनात्मक आहे किंवा तुम्ही प्रिव्हेंटिव्ह मेजर्स घ्या म्हणून आहे. डायरेक्ट एखाद्याला शिक्षा करा तर तुम्ही चुकलाय म्हणजे तुम्हाला हे करा असं नाही आहे. अपेक्षित असं आहे की आम्ही तुम्हाला 120 दिवसाची मुदत दिली, हे 120 दिवसामध्ये तुम्ही ते सिस्टीम व्यवस्थित करा. जाणून बुजून कोण सिस्टीम बंद पाडते? सिस्टीम ही
जाणून बुजून काय केलं तर त्याकडे दुर्लक्ष केलं तर सिस्टीम बंद कोण पाडणार नाही, पण सिस्टीमकडे ती मेंटेन करायची नाही. हा एक लोकांचा कारण काय, मेंटेन करायची म्हणजे पैसे लागतात. मग तो सोसायटी म्हणते की आम्हाला तर आमच्याकडे सोसायटीचा फंड एवढाच आहे, मग त्याच्यातून ते लायसन्स एजन्सीला पैसे कसे द्यायचे, म्हणून ती सिस्टीम बंद नाही. पण ती सिस्टीम बंद कोण पाडत नाही, का आपल्याकडे तेवढं तरी अजून कमीत एवढं तर लोकांमध्ये ते सिस्टीम स्वतःहून कोण बंद पाडणार नाही. पण जी आहे सिस्टीम ती चालू आहे की नाही मी बघतच नाही. आत्तापर्यंत सुदैवाने अशा पद्धतीने जर आम्हाला सिस्टीम जर आढळल्या की बंद आहेत, तर आम्ही त्या सोसायटीला सांगतो. आणि सुदैवाने असं आहे की सोसायटीला सांगितल्यावरती किंवा ते बिल्डरला सांगितल्यावरती, डेव्हलपरला सांगितल्यावरती आम्हाला कारवाई करायची वेळ येतच नाही, त्या सिस्टीम्स लगेच चालू होतात. IoT हा सगळ्यात मेजर आत्ताचा आलेला सगळ्यात मोठा जो त्याचा पूर्वी आपल्या फायर ऍक्टमध्ये ती आपण प्रोव्हिजन करून घेतली होती, पण आता हे NBCS मध्ये पण आलेलं आहे. या IoT बेसचा सगळ्यात मेजर ऍडव्हान्टेज असा होणार आहे की इन टाइम मॉनिटरिंग जे आहे ते होणार आहे. म्हणजे माझ्या वॉटर टँकमध्ये पाणी आहे की नाही, माझा पंप चालू झाला आहे की नाही, माझ्या पंपाची बॅटरी चालू आहे की नाही, माझ्या पंपाची बॅटरी बंद पडली का, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना IoT मध्ये कळणार आहे. आणि ह्या ज्या होतील याच्या IoT बेसमध्ये कसं आहे की संबंधित जो त्या बिल्डिंगचा सेक्रेटरी आहे, चेअरमन आहे किंवा सोसायटीचे मेंबर आहेत, यांना तो मेसेज जाणार आहे. जे डेझिग्नेटेड नंबर असेल, ते इंडस्ट्री असेल किंवा एका दुसरी कुठली आस्थापना असेल, तर त्याचे जे कोण रिस्पॉन्सिबल पर्सन असतील, सिक्युरिटीवाला असेल, मालक असेल किंवा आणखी डायरेक्टर असेल, कोण सेफ्टीवाला असेल, त्यांना ते मेसेज जातील रेग्युलर किंवा तुमची सिस्टीम चालू आहे, बंद आहे काय. आणि मग मला हे कळणार आहे की माझी सिस्टीम बंद आहे, तर मला सांग. त्याच्यामुळे काय होणार आहे, ओव्हरऑल ह्या सिस्टीम्स चांगल्या पद्धतीने चालू राहतील. सिस्टीम दिलेली आहे, ती सिस्टीम देणं व्हेरी इझी आहे, सिस्टीम मेंटेन करणं अवघड आहे. ते IoTच्या बेसमुळे ही सिस्टीम मेंटेन होईल. ह्याने शासनावरचा निष्काळजीपणा म्हणाल तर 101% निष्काळजीपणा जास्त आहे. कारण कसं आहे की मी जर बिल्डिंगमध्ये राहतोय, बिल्डिंगमध्ये रोज जिना उतरतो, जिना चालतो, मला बघतं तिथे दिसतं की मला ते तुटलेलं आहे, पण ती सिस्टीम माझ्या स्वतःसाठी आहे ही जोपर्यंत मला जाणीव होत नाही ना, तोपर्यंत हे चालूच राहणार आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की बऱ्याच वेळा आम्हाला मेजॉरिटी लागेल पुण्यामध्ये, पुणे शहरामध्ये लागणाऱ्या बऱ्याच जागी आहेत ना, या कशामुळे लागतात, कचऱ्याला लागतात किंवा शॉर्ट सर्किटमुळे. शॉर्ट सर्किट कशामुळे होतं, शॉर्ट सर्किटचं सगळ्यात मेजर कारण आहे की मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही ओव्हरलोड केल्यामुळे. तुम्ही जर समजा एकाच याच्यामध्ये तुमचा एक ठराविक लोड घेतलाय आणि त्या लोडला तुम्ही लावून काय केलंय, तुम्ही त्याला AC पण बसवलाय, त्याला ओव्हन पण चालू केलाय आणि ती सिस्टीम किंवा त्याची जी काही वायरिंग जी आहे ती जुनी वायरिंग झालेली आहे, तर असा अचानक जर लोड आला तर तिथे कुठेतरी तो शॉर्ट सर्किट होतं. सर्किट शॉर्ट झालं की ती पेटतं आणि ते पेटल्यावरती जर माझ्याकडे ते पूर्ण लक्ष नसेल तर हे अशा परिस्थितीमध्ये आगीला निमंत्रण दिलं जातं. म्हणून मी बऱ्याच वेळा लोकांना सांगतो की शॉर्ट सर्किटमुळे लागणाऱ्या आगी ह्या निष्काळजीपणामुळे लागणाऱ्या आगीच आहेत. त्याच्यामुळे तुम्ही सगळ्यात मोठी गोष्ट अशी की ओव्हरलोडेड करू नका. आपल्याकडे बऱ्याच वेळा असंच ना की ते 3 पिनमध्ये ना ते काही नाही मग 2 तारा टाकतात आणि माचीची काळी टाकतात आणि चालू करतात, तर डायरेक्टली अफेक्ट टू द शॉर्ट सर्किट. ह्या IoT सिस्टममुळे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपला जो कायदा आहे हा रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्टनी नाही. रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्टनी कायदा नसल्यामुळे कायदा काय म्हणतो की कायदा जेव्हा अस्तित्वात आलाय, जेव्हा ही प्रोव्हिजन अस्तित्वात आली तेव्हापासून ते तुम्ही नवीन इमारतीसाठी करा. पण मी बऱ्याच लोकांना सांगतो की जे खास करून जे काही मॉल आहे, शॉपिंग मॉल आहेत, हॉटेल्स आहेत, त्यांना सांगतो की कायदा हा एक आपलं काम करतो ठीक आहे, पण ही प्रॉपर्टी तर माझी आहे, इथे लोकांना हे जर मला करायचं आहे तर तुम्ही कायद्यामध्ये काय दिलं याचा विचार न करता तुम्ही त्या नवीन सिस्टीम अडॉप्ट करा. आणि बरेचसे काही हॉटेल्सवाले वगैरे आहेत, आम्ही त्यापूर्वी आमच्याकडे किचन सेपरेशन सिस्टीम नव्हती. आता आम्ही लोकांना सांगतो, लोक ऐकतात, लोक जरी जुने हॉटेल्स असले तरी ते करतायत. सो लोकांना पण कोणालाच असं वाटतं की माझ्या इमारतीमध्ये आग लागावी, पण अवेअरनेस बरोबरच आहे ना ॲटिट्यूड चेंज होणं गरजेचं आहे. ही जबाबदारी माझी नाही, हा जो ॲटिट्यूड आहे ना हा बदलायला पाहिजे. आणि एक PMRD मध्ये 100% ऑनलाईन आहे. ऑनलाईनचा अर्थ असा आहे की तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन करा, यू डोंट नीड टू कम टू अस. तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन करा, ॲप्लिकेशन केलं तुमच्या ऑनलाईन स्क्रुटिनी होईल, ऑनलाईन स्क्रुटिनी दिली की तुम्हाला चलन ऑनलाईन जाईल, चलन ऑनलाईन भरलं
तर तुम्हाला एनओसी पण ऑनलाईन येईल. लोकांना शॉर्टकट मारायची सवय. ऑनलाईन केल्यावरती पण अरे मला तिथे कारण आम्हालाच ॲटिट्यूड आम्हाला बदलायचं नाहीये. मग आणखीन मला ते एनओसी आहे, मग काय लागणार आहे का काय काय. मी लोकांना दरवेळेस होतो की तुम्ही हा फक्त लक्षात ठेवा की तुम्ही ऑनलाईन ऍप्लिकेशन केलं, फक्त मात्र ज्या काही गोष्टी आहेत त्या त्रुटी मात्र ठेवू नका. प्रपोजलमध्ये त्रुटी ठेवू नका, तुमचं सगळं होईल.